शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार। शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक ताजी बातमी घेऊन आलेलो आहे। होय शेतकरी मित्रांनो, ती बातमी सांगण्यापूर्वी नक्कीच विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा। जे शेतकरी बांधव माझे दररोज व्हिडिओ बघत होते त्या शेतकरी बांधवांना निश्चितच लक्षात येत असेल की मी बऱ्याच दिवसाच्या मध्ये विश्रांतीनंतर आज व्हिडिओ बनवत आहे। त्याचं कारण हे असं आहे की मध्यंतरी काही गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या, ज्यामध्ये माझा अपघात पण झाला होता, पण सुदैवाने त्यातून सावरून पुन्हा एकदा तुमच्यासमोर शेतकऱ्यांना योग्य जे दररोजची माहिती आहे ती देण्यासाठी सज्ज आहे। तर असो मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवासाठी यावर्षीचे जे काही वेगवेगळ्या पिकाला जे हमी भाव जाहीर झालेले आहे तर ते हमी भाव मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो। व्हिडिओ मात्र पूर्ण बघा। नवीन असाल तर प्रत्येकाने चॅनल नक्की सबस्क्राईब करा। सुरुवात करतोय मित्रांनो, सोयाबीनसाठी मित्रांनो यावर्षी 5708 रुपयापर्यंत भाव आहे। कापूस लांब धाग्यासाठी 8667, कापूस मध्यम धाग्यासाठी 8267, तूर 8450 पर्यंत, उडीद 8200 पर्यंत, मूग 7780 पर्यंत, ज्वारी हायब्रिड 4023 पर्यंत, ज्वारी मालदांडी 4073 पर्यंत, बाजरीला 2900 पर्यंत, मका 2410 रुपये, तर भुईमुग 7517 रुपये, तर सूर्यफूल 8343। तर मित्रांनो, हे यावर्षी शेतकऱ्यांना हमी भाव या पिकाचे जाहीर झालेले आहे। मित्रांनो आता कमेंटमध्ये नक्की सांगा की यावर्षी तुमचं नियोजन काय आहे आणि तुम्ही मी आता जे पीक सांगितले यापैकी कोणतं पीक यावर्षी लावणार आहे किंवा तुमच्या डोक्यात काय विचार चालू आहे तर ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। मित्रांनो, स्पेशल कापसाबद्दल जर विचार केला तर यावर्षी कापसाच्या हमी भावामध्ये 557 रुपयाची वाढ झालेली आहे। मध्यम धागा असेल किंवा लांब धागा असेल 557 रुपयाची वाढ झालेली आहे। इतर पिकांचे तर हमी भाव सांगितले। असो, शेतीविषयक अपडेट मी इथून पुढे देत राहील। मध्यंतरी विश्रांतीमुळे त्या ठिकाणी व्हिडिओ टाकू शकलो नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जाताना नक्की मात्र प्रत्येक शेतकरी कमेंट करून सांगाल तुमच्याकडे यावर्षी काय पीक तुम्ही घेणार आहे म्हणून। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।